पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती महामंडळातर्फे 28 ते 31 मे या दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय, अशी माहिती उत्सवाध्यक्ष मनीषा माने यांनी पत्रकार परिषदेत दिली। मूर्ती स्थापना कार्यक्रम दिनांक 28 मे रोजी सायंकाळी 7 वाजता समाजाचे नगरसेवक नगरसेविका यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। 29 ते 30 मे या कालावधीत मान्यवरांच्या हस्ते अहिल्यादेवी मातेचं पूजन आणि दुग्धाभिषेक होणार आहे। यावेळी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे, असं त्यांनी सांगितलं। या पत्रकार परिषदेस बाळासाहेब वाघमोडे, वैशाली सातपुते, सुमन मुदलियार, किरण माशाळकर, निमिषा वाघमोडे, अर्चना बंडगर आदींची उपस्थिती होती। आमचे सर्व समाजातले जे ज्येष्ठ बंधू आणि भगिनी आहेत आणि आमचे युवा यांनी आमच्यावर जो विश्वास ठेवला आणि आम्हाला महिला अध्यक्ष उत्सव समितीमध्ये आम्हाला महिलांना जो मान दिला, त्याबद्दल मी पहिला माझ्या तमाम सर्व धनगर समाज बांधवाचे ऋणी आहे आणि त्यांचे आभार मानते। कारण आज त्यांच्यामुळे आम्ही कुठंतरी आमच्याबरोबर ते सपोर्टला आहेत। आमचे बांधव आम्हाला सहकार्य करतात प्रत्येक कार्यक्रमात, प्रत्येक उत्सवात। त्याचबरोबर पुण्यश्लोक राजमाता होळकर यांच्या 301 जयंती मध्यवर्ती महामंडळातर्फे ह्यावेळेस महिलांच्या हातात कारभार दिला आहे आणि जो राजमातांनी कारभार केला आहे त्याच पावलांवर, त्याच विचारावर आणि त्यांचा आदर्श घेऊनच आम्ही महिला ह्यावेळेस वर्षभर कार्यक्रम घेणार आहोत। त्याचबरोबर 28 तारखेला आमच्या सर्व समाजातील नगरसेवक, युवा पिढी व धनगर समाज बांधव, इतर आपल्या सोलापूर शहरातली जे तमाम जनता आहे त्यांनी सर्वांनी 28 तारखेला स्थापने दिवशी सर्वांनी उपस्थित राहावे ही माझी नम्र विनंती आहे। त्याचबरोबर 29 तारखेला सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आहेत। तसेच संध्याकाळच्या वेळेस आम्ही सर्व समाज बांधव एकत्र येऊन अहिल्यादेवी होळकरांच्या जे विचार आहेत, वारसा आहे, तो जपण्याचं काम करणार आहे व आपले जे युवती आहेत, महिला आहेत, त्यांच्याकडून मार्गदर्शन करणार आहोत। त्याचबरोबर सक्षम करण्यासाठी ई रिक्षा सेवा जे शासनाने काढले त्यांचं प्रशिक्षण आणि त्यांचं मार्गदर्शन हे आम्ही मध्यवर्तीच्या माध्यमातून घेणार आहे। तसं पूर्ण आम्ही आपल्या प्रेस नोटमध्ये बरेच वर्षभराचा कार्यक्रमाचं आम्ही नियोजन दिलेलं आहे। तरी सर्वांनी आमच्या ह्या कार्यक्रमात सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावं आणि आम्हाला सहकार्य करावं। आणि जे आमच्या इथले आपले आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, आयुक्त साहेब यांनाही आम्ही पत्र दिलेलं आहे, तेही आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे। त्याचबरोबर 31 तारखेचा जो कार्यक्रम आहे आपला सकाळच्या वेळेस 9, 9:30 वाजता आपला अभिषेक होईल। त्यानंतर आपले सर्व आमचे बंधू भगिनी आणि आपले तमाम सोलापूरकरांना एक आव्हान आहे की 31 तारखेच्या जयंतीसाठी सर्व जनतेने, सर्व आपल्या लोकांनी उपस्थित राहून अहिल्यादेवी होळकरांच्या विचाराचा वारसा चालवण्याचा आणि त्यांचा आदर्श घेऊन आपल्या सोलापुरातील जे जयंत्या होतात, महापुरुषांच्या ज्या जयंत्या होतात त्यांचं आपण चांगल्या पद्धतीने नियोजन करावं, त्यांचे विचार चालवावे। त्याचबरोबर DJ जे नियमात असेल त्या पद्धतीने करा। शक्यतो पारंपरिक वाद्याला आपण जास्त प्रोत्साहन दिलं आहे। शांततामय आणि प्रशासनावर कुठलाही दबाव येऊ नये किंवा त्यांना त्रास होऊ नये असं आपल्या मंडळांनी करावं, एवढीच माझी भूमिका राहील आणि आपण सर्वांनी सहकार्य करावं। जय मल्हार, जय अहिल्या। होळकरांचे आम्ही खूप काम केलेलं आहे आणि करत राहणार आहे। आम्हाला अहिल्याबाई आमच्या हृदयात आहे महिलांच्या। तर ह्या वर्षी आम्ही ठरवलंच होतं की ताईला अध्यक्ष करायचं आणि कामाचं पुढचं वर्षभर आपण काम करूया असं माझा एक विचार होता। त्या विचारप्रमाणे मी ताईंनाही बोलले, ताई म्हणलं असं आपण वर्षभर करायचा कार्यक्रम। तर त्या ठरल्याप्रमाणे आम्ही वर्षभर कार्यक्रम करणारच आहेत, पण तुम्हाला तुमचं सहकार्य पाहिजे आम्हाला आणि कुठं आमचं चुकत असलं तर आम्हाला सांगणे, एवढंच ह्या निमित्ताने मी बोलते। ओबीसी समाजाच्या मागं सगळ्यांनी जनसने साथ दिले, पत्रकार बंधूंनी साथ दिले। आता मिरवणुकीच्या वेळेला सगळे पत्रकार भाऊनी मागं उभारून बहिणींच्या मागं साथ देणे हे आमची अपेक्षा आहे आणि महिलांना साथ दिले हे बहीण म्हणून तुम्ही मागं साथ द्यायला लागलं, हे आम्हाला बरं वाटलं। ओबीसी महिला बाहेर पडणारच आहे ना, सगळ्यात 6 वेळेला 400 ओबीसी महिलांना दिल्या जातात।